नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा मित्रांनो, खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप आजपासून करण्यात येणार आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि पीक विमा किती जिल्ह्यांमध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, या 7 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जवळपास या 7 जिल्ह्यात 714 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली असून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय 27 मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तसेच पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी असे कडक निर्देश देण्यात आले आहेत। कृषी मंत्री माणिकराव घोकाटे यांचे तातडीचे आदेश। तर पहा, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी 250 कोटी रुपयापेक्षा जास्तची रक्कम आज 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव घोकाटे यांनी दिली आहे। बाकी उर्वरित रक्कम पुढील 2 दिवसांमध्ये जमा होईल अशी माहिती ही माध्यमांसमोर मांडली आहे। पीक विमा वाटपाचे कडक निर्देश देण्यात आले आहेत असेही सांगितले आहेत। मित्रांनो, तात्काळ पीक विमा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे। तर पहा, खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील 7,79,200 शेतकऱ्यांनी 5,79,816 हेक्टरसाठी विमा संरक्षित केला होता। स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 5,49,000 शेतकऱ्यांनी नुकसानच्या पूर्वसूचना दिल्या होत्या। त्यांच्या बँक खात्यात तात्काळ पीक विमा जमा होईल अशी माहिती दिली कृषी मंत्री माणिकराव घोकाटे यांनी। तर पहा मित्रांनो, आज पीक विमा खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, 5,32,000 पूर्वसूचना पात्र झाले आहेत। 5,32,000 पात्र पूर्वसूचनापैकी 4,70,000 2 पूर्वसूचना या सोयाबीन पिकाच्या आहेत। या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजित 6 ते 6,500 रुपये विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे। काढणी पश्चात झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने पात्र 60,809 तक्रारीनुसार शेतकऱ्यांना 7 ते 11,000 पर्यंत नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे। म्हणजे शेतकऱ्यांना 11,500 रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा रक्कम मिळणार आहे। महिना अखेरपर्यंत ही रक्कम पीक विमा कंपनीकडे उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता। आता सरकारकडून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। त्यामुळे लवकरच ही रक्कम विमा कंपनीस प्राप्त होईल व विमा कंपनीच्या माध्यमातून पुढील आठवड्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। खरीप हंगाम 2024 मध्ये पीक विम्यापोटी विमा कंपनीकडे 596 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला होता व त्या बदल्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 250 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असून उर्वरित 346 कोटी रुपये रक्कम विमा कंपनीचा फायदा झाल्याचा असे सांगितले जात आहे। पण तसं नाही, उर्वरित रक्कम हे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार अशी माहिती मीडिया रिपोर्टमध्ये मिळाली आहे। तर मित्रांनो, आज लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।